मित्रांनो, मी रोहन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्पार्क या कंपनीचा पॉवर टेल याबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, जर आपल्या शेती कामामध्ये मजूर मिळत नसतील, आपल्या शेतामध्ये तण जास्त होत असेल तर आपण खुरपणी करतो. पण त्याऐवजी जर आपण पॉवर टेलने बांधणी केली असेल किंवा जर माती लावायचं काम असेल, ऊस असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, सर्व पिकामध्ये आपण या पॉवर टेलचा वापर करू शकतो. तर आज आपण या पॉवर टेलबद्दल माहिती घेणार आहोत कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह अनिकेत मिंडे यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार सर. आपले नाव? माझं नाव अनिकेत मिंडे. मी कंपनीचा सेल्स प्रतिनिधी आहे. तर मी तुम्हाला माहिती सांगू अशी शकतो मशीनची की हा NX 740 पॉवर टिलर आहे. मल्टीफंक्शनल आहे. म्हणजे ह्याच्या साहाय्याने तुम्ही 20 वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकता. जसं की खुरपणी करणं, ऊसाला माती लावणे किंवा बागेतले जे तुमची आळी करायची कामं असतील ती करणे. याला फवारणीचा पंप बसतो, पेरणी यंत्र बसतं, सोयाबीन किंवा घास कापायचं असेल तर ते यंत्र बसतं. त्याच्यानंतर ह्याला बैलासारखी तुम्ही नांगरणीसुद्धा करू शकता. असं हे बैलजोडीला पर्याय म्हणून सुद्धा हे मशीन वापरलं जातं. आता आपण सध्या बारामती तालुक्यात येथे सगळ्यात जास्त ऊस शेती होती, त्याच्यामुळे आपल्याकडं आत्ता बघायला फक्त ऊस प्लॉटचाच फक्त सेटअप आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या अवजारांसहित आपण तुम्हाला त्याचं डेमोही दाखवूया. आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर मशीनचे कंट्रोल सांगाल. हा जो आहे तो 24 स्टार्टरचा लिव्हर आहे. त्याच्यानंतर हा आहे तो इमर्जन्सी लिव्हर आहे. म्हणजे मशीन हातातून सुटलं तर जाग्यावर थांबते, त्यासाठी हा लिव्हर दिलेला आहे. साधारणतः काय होतं, इतर पॉवर टिलरचे जे आहेत त्यांचं मशीन ज्यावेळी तुम्ही चालू असतं, दगड वगैरे जर लागला, मशीन हातातून सुटलं तर अंगावर येऊ शकतं, ॲक्सिडेंटचा धोका आहे. पण ह्या मशीनचं असं आहे की हँडलवरून हात सुटला तर ऑटोमॅटिक जाग्यावर थांबते. त्याला इमर्जन्सी लिव्हर बंद झाल्यावर मशीन पूर्ण बंद होते. म्हणजे ॲक्सिडेंटचा धोका नाही असं. त्याच्यानंतर हा क्लच आहे. 3 याला फॉरवर्ड गिअर दिल्या, 2 रिव्हर्स गिअर दिलेले. तुमची जशी कार्यपद्धती आहे, जसा लोड आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता. ऊस बांधणी वगैरे असेल तुम्ही फर्स्ट सेकंडमध्ये काढू शकता. रोडला जायचं तुम्ही थर्ड गिअरवरती चालू शकता. मॅक्झिमम ह्याला 20 kmph स्पीड आहे. ॲव्हरेजचं बोलायला गेलं तर याला ॲव्हरेज आहे ते जवळपास 750 ते 850 मिली तासाला घेतं, लोड जसा आहे त्यानुसार. मशीनमध्ये कुठे बेल्ट किंवा चेनचा वापर नाही, त्याच्यामुळं हे कमी डिझेलमध्ये आणि कमी HP जास्त ताकद देतं. ह्याचा जो रोटर आहे तो PTOवरती आहे. PTOला 990 RPM आहे. युजली ट्रॅक्टरला जे RPM असतात ते 500, 550, 700पर्यंत RPM असतात. याला 990 RPM आहेत. त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त भारतातलं माती लावणारं मशीन आहे. रोटरची रुंदी पण तुम्ही बघितली तर टायरपासून ह्या रोटरपर्यंत भरपूर असा गॅप आहे. तुम्ही असं नुसतं मशीन खाली जरी सोडलं तरी एकदम स्टेबल चालतं मशीन. ह्या मशीनचा अजून एक खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे. म्हणजे तुम्हाला ज्या एवढ्या मोठ्या पुली चेन बेल्ट जे वापरावं लागतात त्याचं काम एवढा एक गिअर करतो. ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ किंवा मिलिटरी ग्रेडच्या मटेरियलपासून तो गिअर बनवलेला आहे. हा डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे. ज्यावेळी तुम्हाला सरळ लाईनीत चालायचं त्यावेळी हा पुढे ठेवायचा, म्हणजे तुमची एका बोटावरती सुद्धा मशीन चालतं. इतर मशीन काय आहेत, पॉवर विडर झालं, बॅक रोटरी किंवा पॉवर टिलर झालं तर त्यांना इकडे तिकडे होतात. त्यामुळे ह्या हातावर सारखं लोड होतं. त्यांना सारखं इकडे गेले की इकडे ओढायचं, इकडे गेले इकडे ओढायचं असं आहे. पण ह्याला डिफरन्शियल गिअर असल्यामुळे हा लिव्हर पुढे टाकला तर तुमचं सरळ एका बोटावर मशीन चालतं, इकडे तिकडे ओढत नाही. ज्यावेळी तुम्हाला वळवायचे 0 टन घ्यायचं त्यावेळी हे मागं घ्यायचं, तुम्ही 0 टन घेऊ शकता याने. आणि हा जो रिव्हर्स लिव्हर आहे तो रिव्हर्स फॉरवर्डचा लिव्हर आहे. हा आहे तो तुमचा थ्रोटल केबल आहे. मशीन सेल्फ स्टार्टरमध्ये येतं. तुम्ही याला इलेक्ट्रिक लाईट वगैरे लावू शकता. इंजिन जे आहे ते कोलर लंबार्डिनीचे इंजिन आहे. इटलीमधून इम्पोर्ट होतं. याला ब्लॉक पिस्टनला 2 वर्ष वॉरंटीमध्ये आपण पार्टला पार्ट बदली करून देतो. ह्याला फिल्टर जो आहे तो सायक्लोनिक फिल्टर आहे. याच्यामध्ये 5 प्रकारचे फिल्टर इलेमेंट आहेत. म्हणजे ती एवढी क्लीन एअर पाठवते की मेंटेनन्स काढत नाही ते, आणि ॲव्हरेज जास्त देतं. टायर साईज जी आहे ती 5-10 आहे. तुम्ही बघू शकता साईडने की मशीनची हाईट कमी असल्यामुळे पलटी वगैरे व्हायचा धोका नाही. आणि जो ऑपरेटर आहे त्यालासुद्धा जास्त त्रास होत नाही. ऑपरेटरच्या हाईटनुसार तुम्ही हँडलची उंची कमी जास्त करू शकता, जेणेकरून माणसाला असं वाकून चालवायची गरज नाही, मणक्याला त्रास होत नाही. ही सगळी वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर हा जो लिव्हर आहे तो हँडल उलटा करायचा. हा प्रेस केल्यानंतर तुमचा हँडल पूर्ण उलटा होता. मग पुढचं रोटर काढून तुम्ही रिपर लावू शकता, फवारणीचा पंप लावू शकता किंवा इतर जी तुमची काही अवजारं असणार आहेत, पेरणी यंत्र वगैरे ती लावू शकता. अशा प्रकारे हे बहुउद्देशीय मशीन आहे. आणि आपल्या भारतीय शेती पद्धतीनुसार ह्याला कस्टम केलेले आहे आपण. जसं की याचा बर्नी रोटर झाला, हे बटरफ्लाय झाला, हा रेजर झाला, हे भारतीय आपल्या शेती पद्धतीनुसार याला बनवलेलं आहे. मग ह्याची कंपनी जी आहे ती बारामती MIDCमध्येच आहे. त्याची असेंब्ली प्रोडक्शन बारामती MIDCमध्ये होतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सर्व्हिस किंवा स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी कमतरता अशी काही प्रॉब्लेम येत नाहीत.
कंपनीचं मॉडेल असं आहे की आपण थेट कंपनी ते शेतकरी आहे, सध्या डीलर डिस्ट्रीब्युटर आपण नेमत नाही. ह्याचं कारण असं आहे की डीलर जोपर्यंत त्यांच्याकडं मेकॅनिकची ट्रेनिंग होत नाही, स्पेअर पार्टचा स्टॉक उपलब्ध होत नाही, सगळ्या गोष्टीची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या त्या भागाला डीलरशिप ओपन करत नाही. त्या केसमध्ये आम्ही काय करतो आहे की कंपनीचा माणूस घरपोच जातो शेतकऱ्यांच्या आणि सर्व्हिस डेमो इंस्टॉलेशन मेंटेनन्स करून देतो. ओव्हरऑल मशीनला 1 वर्ष वॉरंटीमध्ये आपण पार्टला पार्ट बदली करून देतो. मशीनची किंमत सांगायची झाली तर 2,35,000 किंमत आहे मशीनची. त्याच्यामध्ये 4 वस्तू येतात. एक माती लावायचं रोटर, एक खुरपण्याचं रोटर, सरी पाडायचं रेजर आणि बसायचं सीट. बाकी मग तुम्ही इतर अवजारे तुमच्या जशी गरज आहे त्यानुसार घेऊ शकता. तुम्हाला बसायचं सीट नको असेल तर बैलासारखं नांगरणी जो करणारा नांगर आहे तो सुद्धा तुम्ही त्याच्याऐवजी खरेदी करू शकता. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही नंबर दिलेला असेल ह्या व्हिडिओमध्ये, त्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिली जाईल और घरपोच डिलिव्हरी मिळेल तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. मशीन खरेदी करायची असेल तर प्रोसेस काय असते किंवा तुमच्या कंपनीकडून सबसिडी किती दिली जाईल? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, सबसिडी ह्याला 85,000 ते 1,20,000 सबसिडी आहे. ती रक्कम ह्याच्यावर डिपेंड आहे की SC ST अल्पभूधारक ह्या सगळ्या गोष्टींवर. पण कमीत कमी 85,000 आणि जास्तीत जास्त 1,20,000 म्हणजे ऑन एज ॲव्हरेज तुम्ही 50% सबसिडी पकडून चला. आता सबसिडीची प्रोसेस कशी की तुम्हाला MHDBT पोर्टलला अर्ज करावा लागेल पॉवर टिलर 8 HP वरील. त्याच्यानंतर तुमचं 2-2.5 महिन्यामध्ये निवड होती, सिलेक्शन होतं. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोटेशन भरायचं असतं. कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट हे 3 कागदपत्र भरल्यानंतर 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला पूर्वसंमती येते. पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला मशीन खरेदी करून मग त्याची बिल वगैरे जे असतील ते अपलोड करायच्यात आणि त्याच्यानंतर मग कृषी अधिकारी पाहणी करून जातात. त्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते. आता काही शेतकरी असे आहेत की त्यांना लगेच मशीन घ्यायचं पण सबसिडी तातडीनं मिळत नाही, तर ते शेतकरी कॅश पेमेंटवरती घेऊ शकतात. आम्ही त्यांना कच्चं बिल देतो. ज्यावेळी त्यांचं सबसिडीमध्ये नाव येईल त्यावेळी आम्ही त्यांना पक्कं बिल देतो, जेणेकरून त्यांचं सबसिडीत पण बसेल आणि प्रतीक्षा पण करायची गरज नाही. पहिल्या पण पॉवर टिलर बद्दल माहिती आता आपण पाहूयात. ही पॉवर टिलर खरेदी केलेल्या 2 ग्राहक आहेत, कस्टमर, यांची थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, काय नाव आपलं? कल्याण कडाळे. बरं, हा पॉवर टिलर आपण कधी खरेदी केलेला आहे? असं 1.5-2 महिने झाले. बरं, कसं आहे आज चालवायला कसं वाटतो काय? चालवायला म्हणजे चांगलंच आहे. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे असं की ह्याला व्हायब्रेशन जास्त नाही, वजनाला म्हणजे पण कमी हलका असल्यामुळे कसा पण वळतो ऑपरेशन अजिबात होत नाही. व्हायब्रेशन अजिबात म्हणजे 95 ते 96% व्हायब्रेशन नाहीच, किरकोळ. मग थोडक्यात काहीच वाटत नाही की चालवायला. हात सोडून सकाळ ते चालवता येतो व्यवस्थित, अडचण म्हणजे प्रॉब्लेम येत नाहीत वळवायला हे करायला. कधी घेतलाय आपण हा? ही 1.5-2 महिने होत झाले मी घेतलेला. बरं, आता हे चालवा तुम्ही एकदम सिंपल म्हणता, व्हायब्रेशन कमी आहे, हा. वजन कमी आहे. हम्म. दिवसाला तुम्ही अंदाजे याच्याकडून किती ऊसबाणे करायचं, किती करा दिवसाला, किती एकर मी होतं? सरासरी मी अंदाजे जरी करायचं म्हटलं तर मी 1.5 एकर म्हणजे एकराला ओलटूनच चाळून बांधून होतो. दोनदा डबल बांधणी करायची. हा, डबल बांधणी करत की 1.25 एकर ते 1.5 एकर मी डबल बांधतो. पण जास्त ताण घेता आपलं 1 एकर 1.25 एकर येळात जे काय निघेल ते करतो आपलं, पण एकाच्या वर निघतं. सर्व्हिस कशी आहे स्पार्क कंपनी, सर्व्हिस कशी आहे, काय जर प्रॉब्लेम झाला तर लगेच लोक त्यांच्या येतात का? प्रॉब्लेम जरी झाला तर फिटर लगेच जागेवर येऊन जाग्यावर दुरुस्त येऊन करतात. दुरुस्त करून जातात ते. बरं, आता काय सांगाल कृषी शेतकऱ्यांना की हा स्पार्क कंपनीचा पॉवर टिलर कसा आहे? चांगला आहे, घेतलं तर त्यांना कामाला उपयोग पडणार आहे? नाही घेतला तर चांगला फायद्याचाच आहे, उपयोग आहे. डिझेलला म्हणजे मेंटेनन्सला पण अजून म्हणजे काही एवढं हे नाही. डिझेलला ॲव्हरेजला पण चांगला आहे. बरं, किती पडते एकरी- average? एकरी किती लागतं एकरी फिरायला? एकरी डबल फिरायला 5 लिटर डिझेल ती खाते. बरं, म्हणजे एकरात. 500-600 रुपये मध्ये तुमचं 1 एकर हा, बांधून होते एक डबल. 500 ते 700 रुपयाच्या डिझेल पैशामध्ये एकरभर चालून बांधून होतो. बरं, मग तुम्ही भाडं किती घेता एकरच बांधण्यासाठी? 4,000 रुपये एकर चाललेला आहे. म्हणजे की एक 500-600 रुपये खर्च वगळता तुम्हाला 3400-3500 तुम्हाला इन्कम दिवसभरामध्ये होऊ शकतं. हो, जेणेकरून आपण जर 500-600 रुपये रोजंदारीत गेलो तर ते परवडत नाही आपल्याला. नाही तुम्ही बरोबर. स्वतःचं मशीन घेतलं, जर भाडं लावलं तर नक्की परवडणार आहे. हो, हे आहेत दुसरे कस्टमर. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी बंटी चव्हाण. बरं, कधी घेतला हा पावडे तो तुम्ही? हा महिना झाला घेतलेला. बरं, कसा आहे चालवायला, कसा आहे काय? चालवायला मस्त आहे. पॉवर टिलर मस्त चालतो हा. भर वगैरे काम बिम चांगलं करतो. माहिती भरपूर लागते. हा, वजनाला कसा आहे काय? वजन बी मेंटेन आहे ह्याचं मस्तपैकी. वळवताना ह्याला काही त्रास होत नाही. टर्न घेताना काय प्रॉब्लेम नाही. हा, नाही काहीच होत नाही. मस्त चालतो एकदम. सर्व्हिस कशी आहे कंपनीची? कंपनीची सर्विस मस्त आहे.
कुठं म्हणजे काय प्रॉब्लेम आला कॉल केला तरी फिटर जागेवर दुरुस्त जागेवर करून येऊन तुम्हाला दुरुस्त repair करून करून भेटते देतो. लगेचच. हा, लगेच रिपेअरिंग होतं. बरं कसं आहे, चांगलं आहे का मशीन आहे? हा मशीन एक नंबर आहे. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? अनिकेत रणवरे. बरं सध्या तुमच्या शेतामध्ये आता ऊसाची बांधणी चालू आहे, माती लावायचं काम चालू हो, आहे. हो, हो. कसं आहे, माती लागते व्यवस्थित? एकदम अतिशय छान असं काम केलेलं आहे. मला वाटलं की मशीन छोटं दिसतंय HP ला, पण अतिशय उत्तमरित्या काम झाले. तर म्हणजे तुम्ही समाधान आहे या मशीनचं? समाधान. समाधान तुम्हाला केलं चांगलं, हो, हो. मातीच्या जास्त लावलेले आहे. नक्कीच नक्कीच अतिशय चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉवर टेलरने जे वळवताना जे मोडामोड होती ती आपलं नुकसान कमी होत आहे. छोट्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे नुकसान होत नाही वळायला वगैरे. टर्न व्यवस्थित बसतोय, ऊसा जागेवर. जास्त मोड होत नाही. हो हो, जागेवर वळतंय, मोडामोड होत नाही आणि माती सुद्धा चांगल्या पद्धतीने लागली. पहिलं चाललं त्यावेळेस मला वाटलं की जरा कमी माती लागल्यासारखी वाटते, पण सेकंडला रोटर मारून परत रिझल्ट माती जास्त लागते. अतिशय चांगलं काम झालं.